नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, घरामध्ये मुलं काही कारणाने खूप चिडचिड करायला लागतात आणि त्या चिडचिडीचा परिणाम कुठेतरी त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या मानसिकतेवर आणि खूपच लहान असतील तर त्यांच्या झोपेवर, त्यांच्या भुकेवर होतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा त्यांची चिडचिड बघून त्रास व्हायला लागतो. कारण आपण सुद्धा आई झालेलो असतो, तर त्या आपल्या मुलाला त्रास होत आहे तर आपल्याला सुद्धा काही व्यवस्थित वाटत नाही. आणि हा त्यांचा चिडचिडेपणा पाहून कधी कधी आपली पण चिडचिड व्हायला लागते आणि आपण मुलांवर रागवतो. कधी कधी तर आई मुलांना म्हणजे दोन रट्टे ठेवून देते आणि बाजूला करते. तर असं करू नका. हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि अनुभव बघा की तुमची हट्टी तापट असलेले मुलं, तुमचं ऐकत नसलेले मुलं तसे छान वागायला लागतात, तुमचं ऐकायला लागतात, त्यांचा हट्टीपणा सोडून देतात, तापटपणा सोडून देतात, एखाद्या गोष्टीसोबत सॅक्रिफाईस करायला लागतात. एखादी गोष्ट नसेल तर ठीक आहे उद्या आणू म्हटलं तर ऐकायला लागतात. तर हा तुम्ही उपाय करून बघा, नक्कीच करून बघा. आणि तुमची मुलं जर तुम्हाला उलट बोलत असतील, एका शब्दाला 10 शब्द लावत असतील, तर तुम्ही तर हा उपाय मग आवर्जूनच करा. कारण मूल हे लहानपणीच जर ऐकत नसेल ना, तर मोठ्यापणी काय ऐकणार. लहानपणीच मुलांचं म्हणजे जे वय असतं, आपण म्हणतो ना लहान आहे जाऊ द्या, लहान आहे जाऊ द्या, पण मुलांवर हे संस्कार जे होत असतात ते 6 वर्षाच्या आत झाले पाहिजे. त्यांना शिस्त लागली पाहिजे, सवय लागली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही करणार लहान मुलं आहे कारण ते लहानच आहेत, पण एखादी गोष्ट त्यांना ऐकायची. घरात कोणी आलं तर पाणी द्यायची, आपण पाणी मागितलं तर पाणी द्यायची. त्यानंतर थोडेफार आपलं ऐकायची, शांत राहायची, काहीतरी खेळायची. जर नर्सरी UKG LKGला जात असतील तर थोडंफार अभ्यास करायची, लिहिण्याची सवय त्यांना लागली पाहिजे. तर मुलं ते पुढं प्रगती करत असतात. बघा काय करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हा उपाय करायचा आहे 7 दिवस. तर बुधवार म्हणजे आज आहे मंगळवार, बघा उद्या तुम्ही हा उपाय करू शकता. उद्याचा आहे बुधवार. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 हळकुंड घ्यायचं आहेत. तर हळकुंड घेत असताना ज्याला बघा थोडंसं असं एका साईडनं लांब हळकुंड असते आणि दुसऱ्या साईडला थोडंसं छोटंसं हळकुंड असं चिकटलेलं असतं, त्याला लेकूरवाळं हळकुंड म्हणत असतात. बघा ते जर हळकुंड 2 घ्यायचे आहे तुम्हाला. त्यानंतर गोमती चक्र. आता गोमती चक्र एखाद्या धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर तुमच्या जवळपास स्वामी समर्थ महाराजाचे केंद्र असेल तर केंद्रामध्ये भंडारघर असतात, तिथे देवाच्या धर्माच्या सर्व वस्तू मिळतात. तर तिथे सुद्धा ही वस्तू तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला 2 गोमती चक्र आणायचे आहे आणि 2 हळकुंड. हे 2 हळकुंड आणि हे 2 गोमती चक्र तुम्हाला एका पुडीत बांधायचे आहे आणि ती पुडी तुम्हाला मुलाच्या रात्रभर उशीखाली ठेवायची आहे. बुधवारच्या दिवशी रात्रभर त्यांच्या उशीखाली ठेवायची आहे. उशीखाली मुलं जर उशी घेत नसेल तर मग गादी असते, गादीखाली ठेवायची. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आपण सुशीरभूत झाल्याच्या नंतर म्हणजे आंघोळ वगैरे आपलं झाल्याच्या नंतर ती पुडी आपल्याला काढायची आहे बाहेर आणि मुलाच्या अंगावरून आपल्याला ही पुडी 7 वेळा सरळ दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम वरून खाली अशी 7 वेळा उतरवायची आहे. आता वरून खाली उतरवल्याच्या नंतर खालून वरी न आणता तिथे हात उचलून घ्यायचा आणि परत तो बाजूला घेऊन वर लावायचा मुलाच्या डोक्यावरती आणि परत पायापर्यंत उतरवायची. असं सरळ दिशेने आपल्याला 7 वेळेस ही पुडी उतरवायची आहे. आणि त्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे. पण केव्हा, हा उपाय आपल्याला लगातार 7 दिवस करायचा आहे. तेच हळकुंड, तेच गोमती चक्र वापरले तरी चालतात. नंतर काय करायचं आहे, उतरवल्याच्या नंतर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, पुसून ठेवायचे आहे. आता पिवळे असतात हळकुंड तर अर्थात कपडा लहान पिवळा होईल, तर मग तुम्हाला तिथे सुद्धा काळजी घ्यायची आहे. पुसत असताना एखादा वेस्टेज कपडा घ्या, म्हणजे स्वच्छच असावा तो पण कपडा. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढच्या बुधवारी हाच उपाय करायचा आहे. तुम्ही जर वेगळ्या 2 हळकुंड आणि 2 गोमती चक्र ठेवले तर अतिशय उत्तम. प्रत्येक बुधवारी हा उपाय केल्याच्या नंतर गुरुवारी आपल्याला जे हळकुंड आणि गोमती चक्र आहे ते वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या लांब ठिकाणी जिथे कोणाच्या पायाखाली येणार नाही तिथे आपल्याला
फेकून द्यायची आहे. आणि हा उपाय लगातार करायचा आहे 7 बुधवार. म्हणजे प्रत्येक बुधवारी उपाय करायचा. गुरुवारी बाहेर काढून आपल्याला अंगावरून सरळ दिशेने उतरून फेकून द्यायचं किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं. आणि तुम्हाला शक्य नसेल तर तेच धुवून पुसून परत ठेवायचं. पण कशी नजर काढलेली असते, नकारात्मकता असते, जेणेकरून आपण काय करायचं आहे, ती पुडी वाहत्या पाण्यात किंवा फेकून द्यायची आहे. अशा पद्धतीने तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. मुलाची चिडचिड अर्थातच कमी होईल आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी हा अनुभव जाणवेल की हा उपाय केल्याच्या नंतर खरंच हा किती शांत होत चाललेला आहे, याचा स्वभाव बदलत चाललेला आहे आणि प्रत्येक काम हा ऐकायला हे करत असताना 7 वेळा आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षायनाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षणाय नमः असा जाप करायचा आहे. 7 वेळा करायचा आहे हा जाप. म्हणजे आपण जेव्हा उतरवत असतो सरळ दिशेला तेव्हाच आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय यनाय नमः असा 7 वेळा जाप करायचा आहे. 7 वेळा हे जे सामग्री आहे हळकुंड आणि गोमती चक्र उतरवताना आपल्याला म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीची आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.